अशी देखील चर्चा चालू आहे। जरी हे आरोप प्रत्यारोप एकमेकांविरोधात होत असतील तरी पाठीमागून मात्र हे सगळं एकच येतं। आज जरी त्यांनी कितीही आरोप प्रत्यारोप करत असतील, आपल्या ग्रामीण भागामध्ये गुराख्याच्या मागे जो गुरखी असतो तो गुरखी पण एकच सांगतो। आज त्यांनी कितीही आरोप प्रत्यारोप करो, एके दिवशी ते दोघं एकच आहेत। उद्या मतदान म्हणजे आज रात्री बसून ठरवतील आणि एक जण आमदार होतील आणि एक जण कारखाना ठरवतील, असं लोकांच्या प्रत्येकाच्या मनात आहे। ते असं मी वेगळं सांगायची काही गरज नाही। भाजपा महिला मोर्चाच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षा उज्ज्वलाताई तांबाळे यांच्या माध्यमातून आज रक्षाबंधनाची ओवाळणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। माझ्यासोबत स्वतः उज्ज्वलाताई तांबाळे ताई आहेत। राखी बांधण्याचा कार्यक्रम झालाय, ओवाळणी रक्षाबंधनाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय भावना आहेत तुमच्या? काय नाही साहेब, कसं आहे, रक्षाबंधनाचा कार्यक्रम थोडासा आगळा वेगळा आपण घेऊया। त्या संकल्पनेतून आम्ही आज इथे या ठिकाणी कार्यक्रम घेतला। बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि आमचे जे पक्षाचे पदाधिकारी आहेत, मेन एका गावातले 2-2, 4-4 अशा प्रमुखाला बोलून आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम महिलांच्या वतीने केला। हो, घडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मेन आमचं आधारस्तंभ आहे ते आमचा बूथ प्रमुख आहे। बूथ प्रमुखाचा कुठंतरी मान सन्मान केला पाहिजे, बूथ प्रमुखाला कुठंतरी विचारात घेतलं पाहिजे आणि त्याला आपलं जवळीकता साधून त्याला आपला भाऊ मानला पाहिजे आणि आपण बहिणीच्या रूपाने त्याच्या समोर गेलं पाहिजे, एवढीच आमची मानसिकता। स्टेजवर बोलताना बरेच नेते मंडळी म्हणाले की तुमच्या नावाची शिफारस करावी भाजपाकडून उमेदवारी देण्यासाठी, कसं बघताय याच्यात? नक्कीच नेते मंडळीला वाटत असेल की आता खूप दिवसापासून बाई ग्रामीण भागामध्ये काम करत असतात। आज 30 वर्ष झालं, तुम्हाला सगळ्याला माहित आहे। आपल्या ह्या वसमत विधानसभेचं चित्र वेगळं आहे। वसमत विधानसभेमध्ये साखर संघाच्या विरोधात, म्हणजे जे आपले साखर सम्राट आहेत त्यांच्या विरोधामध्ये मी एक महिला राहून पण आज 30 वर्षापासून संघर्ष करते विधानसभेमध्ये, आणि त्याचंच प्रतीक म्हणून मी काल येणाऱ्या ह्या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये एकटी महिला राहून पॅनल टाकला होता। यश अपयश सोडून द्या, यश अपयश येत राहते जात राहते, निवडणुकीमध्ये काय होईल त्याची पर्वा न करता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस त्यांच्या समोर उभा टाकण्याचं काम आपण करत असतो। महिला या नात्याने महिला म्हणून कधी मागे न राहता पुढे जाऊन प्रत्येकाचे कामं करत असतो। ग्रामीण भागामध्ये एखादी आमचा कुठंतरी बूथ प्रमुख असेल, आमचा ग्रामीण भागामधला एखादी बाप भाऊ असेल, कोणाच्या काही अडचणी असतील, कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा कुठलं दवाखान्याचं काम असेल, ते कुठले प्रश्न घेऊन आल्यानंतर सातत्याने त्यांच्या सोबत राहून त्यांच्या बरोबरीने राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपण करत असतो। म्हणून नक्कीच पक्षश्रेष्ठीला वाटतं की बाबा ग्रामीण भागामध्ये नाळ जोडणारी एकमेव महिला म्हणलं तर तांबाळे त्या त्यांच्या पाठीमागे आपण राहिलं तर नक्कीच भविष्यात काय तर भलं होईल, म्हणून पक्षश्रेष्ठी माझ्या पाठीमागे राहिला असं मला अपेक्षा आहे। विद्यमान आमदार तुमच्या महायुतीमध्ये आहेत, जर विद्यमान आमदारांनाच महायुतीकडून जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांचं काम करणार? नाही, आता ते काळ वेळेस ठरवेल ना साहेब। विद्यमान आमदार नक्कीच राहिले महायुतीमध्ये, आज रोजी तर आहेत नाही आहेत आम्हाला सांगतात नाही, अजून निवडणुकाला वेळ आहे। जर तशी वेळच आली आणि पक्षश्रेष्ठीचा आदेश असला तर तेही आम्हाला करावं लागेल। कसं बघता आता सध्याचं वसमतचं वातावरण जे आहे ते गुरु आज रोजी तर आम्हाला असं वाटतं गुरु विरुद्ध शिष्य अशी निवडणूक आहे। कालचं मी कुठली तरी एक व्हिडिओ क्लिप आमच्या आमदार साहेबांची ऐकली। आमदार साहेब काल म्हणत होते पूर्ण सहकारी साखर कारखान्याचं सगळं साम्राज्य इथलं उचलतात आणि तिकडे नेऊन बाराशेला लावतात, इथल्या सगळ्या वस्तू नेतात आणि तिकडे लावतात। हे काल पूर्ण कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमचा भाषणाचा मुद्दा होता, आम्ही त्याच्यावरच आमची निवडणूक लढली। तेव्हा विद्यमान आमदार म्हणत होते की तुम्ही जे काय बोलताय ते चुकीचं बोलताय, तुम्ही त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगते। मी परवा आमसभा कारखान्यावर झाली, कारखान्याच्या आमसभेमध्ये पण मी एकमेव अशी होते की उभा टाकून त्यांना प्रत्युत्तर देत होते। तेव्हा पण आमदार असं वैतागून बोलत होते, ताई तुम्ही माझ्या गुरुला बोलू नका, ताई तुम्ही माझ्या नेत्याला बोलू नका। जे काल आमदार साहेबांना बोलले हे आमदार साहेबांना पहिलं बोलायला पाहिजे होतं। आमदार साहेबांना फार वेळ केला बोलायला, पहिल्या वेळा बोलले असते तर कदाचित ह्या मतदारसंघाचं चित्र वेगळं राहिलं असतं। अशी देखील चर्चा चालू आहे। जरी हे आरोप प्रत्यारोप एकमेकांविरोधात होत असतील तरी पाठीमागून मात्र हे सगळं एकच येतं। आज जरी त्यांनी कितीही आरोप प्रत्यारोप करत असतील, आपल्या ग्रामीण भागामध्ये गुराख्याच्या मागे जो गुरखी असतो तो गुरखी पण एकच सांगतो। आज त्यांनी कितीही आरोप प्रत्यारोप करो, एके दिवशी ते दोघं एकच आहेत। उद्या मतदान म्हणजे आज रात्री बसून ठरवतील आणि एक जण आमदार होतील आणि एक जण कारखाना ठरवतील, असं लोकांच्या प्रत्येकाच्या मनात आहे। ते असं मी वेगळं सांगायची काही गरज नाही। महायुतीमध्ये राष्ट्रवादीला जागा गेली तर तुम्ही बंड करणार आहेत का भाजपकडे? काळ वेळ ठरवलं, आज नाही सांगत। निवडणूक तर लढवणार आहात असं आज रोजी वाटतंय। म्हणजे भविष्यात तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आता बूथ प्रमुखांचा जर विचार केला, त्यांना वाली नाहीये तर तुम्ही निवडणूक लढवणारच आहात?
बूथ प्रमुखाला विश्वासात घेऊन, पक्षश्रेष्ठीला विश्वासात घेऊन पुढचे जे काही आहे आमचे ते दिशा ते आम्ही ठरवणार आहेत. नक्कीच आपण बघू शकतो या होत्या उज्ज्वलाताई तांबाळे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये पक्षाने जर संधी दिली तर मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, अशाच त्यांच्या भावना आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.